ऐतिहासिक नागपूर रेल्वे स्टेशनला आज 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। 15 जानेवारी 1925 रोजी फ्रँक यांनी नागपूर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं होतं आणि तेव्हापासून अविरतपणे हे रेल्वे स्टेशन जे आहे ते जनतेच्या सेवेत आहे। आपण याचं दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ऐतिहासिक वास्तू जी आपण बघताय ही 100 वर्षापूर्वी या ठिकाणी उभारलेली आहे। तेव्हापासून हे रेल्वे स्टेशन सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशातलं एकमेव डायमंड क्रॉसिंग असलेलं चारही बाजूनं रेल्वे जाणारं ठिकाण जे आहे ते नागपुरात आहे रेल्वेचं। त्यामुळे या रेल्वे स्टेशनला जास्त महत्त्व प्राप्त होतं। 15 जानेवारी 1925 रोजी फ्रँक यांनी नागपूर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं होतं आणि तेव्हा जवळपास 19 गाड्या सुरुवातीला रेल्वे गाड्या धावायच्या। आता जवळपास 245 रेल्वे गाड्या देशाच्या चारही बाजूनं या रेल्वे स्टेशनवरून धावत असतात आणि 1,80,000 पेक्षा जास्त प्रवासी रोज या रेल्वे स्टेशनवरून ये जा करतात। गेल्या 100 वर्षाच्या ऐतिहासिक आठवणींचं साक्षीदार असलेलं हे रेल्वे स्टेशन आता 400 पेक्षा जास्त कोटी रुपयाचा निधी या रेल्वे स्टेशनला मिळालेला आहे। त्यामुळे या रेल्वे स्टेशनचा कायापालट होताना आपल्याला दिसतोय। नागपुरातील या रेल्वे स्टेशन च्या ऐतिहासिक आठवणी आहे आणि अनेक आठवणींचं साक्षीदार असलेलं हे रेल्वे स्टेशन आज नागपुरातील या रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण झाले। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।